कक्षे जोडायचे लगेच. प्रतीक पाटील आपण धावत द्या चला विना विलंब. बल्ली लवकर आहे, काम आहे अर्जंट. बल्ली माझा आवाज तुझ्यामध्ये येतोय मला माहिती आहे, अगदी नेटच्या समोर बसलाय. धावत असेल, काम आहे अर्जंट. चला मॅच चालू करायची आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांना देखील बेस्ट ऑफ लक. रोहित ठाकरे आणि मॉन्टी शेट यांना देखील बेस्ट ऑफ लक आणि माणिकजी बोर साहेबांना देखील बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देतोय. जातोय ऑन गोइंग मॅच कडे, ज्या ठिकाणी मात्र अतिशय तुफान इनिंग पाहायला मिळेल. चला मॅच चालू करा. मात्र रणनीतीमध्ये बदल केला गेलाय, कारण दोन्ही डावखुरे हाताच्या फलंदाज या ठिकाणी दाखल केलेत. कारण या एंडला जर डावखुरे हातांच्या बॅटरची मात्र गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने रोहित ठाकरे संघाचे संघनायक, संघाचे करता हरता करता धरता सर्वच आहेत आणि बेस्ट बॅट्समन देखील आहेत त्या संघाचे. समोर उमेश भोईर, मान फ्रॉम दिघाशी. नक्कीच सर. चला मॅचला करायची आहे सुरुवात. पहिला बॉल पडेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. गोलंदाज मयूर, समोर असतील स्ट्राइक एंड वरती रोहित. पहिलाच बॉल वरती घेतलाय समाचार. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवून दिलंय. 6 षटकार. अतिशय आक्रमकतेने मात्र रोहित ठाकरे जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी उतरतो ना, तेव्हा त्याच्या बॅटची ताकद ही पाहण्यायोग्य असते आणि आज खऱ्या अर्थाने अफलातून इनिंग सादर करतोय. नक्कीच असं म्हटलं जातं आयुष्यामध्ये किंवा क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही कितीही वेळा पराजय व्हा, पण एकदा का तुम्ही यशस्वी ठरलात की झालेल्या चुकांचे देखील पोवाडे गायले जातात. 1 मिनिट मित्रांनो, आपण अगदी 3 दिवस सर्वांनी खूप सारी मेहनत घेतली, मात्र अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आल्या. आपण एका ठिकाणी बसण्यापेक्षा प्लीज थोडं कॉपरेट करा आणि चेंडू जे सीमाच्या पलीकडे ते आपण कृपया करून द्या अशी विनंती करतोय. आणि जे कचरा आपण केलं ते देखील मात्र आपण उचलून घ्या, कारण आपल्याला यूज करण्यासाठी मैदान दिलं त्यासाठी मी पुन्हा एकदा या मैदानासाठी ज्यांनी आम्हाला उपलब्धता करून दिली त्यांचा देखील आभार व्यक्त करेन. नक्की संपूर्ण स्पर्धा या सुंदर मैदानावरती साकार झाली आहे. पुन्हा एकदा खोलवर डप्प्याचा चेंडू, यॉर्क लाईन वरचा चेंडू ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, तो वापरला गेला. सन्मान दिला गेलाय. डॉट बॉल आलाय. महत्वाच्या मॅच मध्ये पहा कशा प्रकारे फॉलो केलं आणि चेंडू पडल्यानंतर शरीरावरती आदळला गेलाय. मयूर पस्ते काय कमाल धमाल लाजवाब बेमिसाल गोलंदाजी करतोय. षटकार आल्यानंतर देखील कमबॅक कशा प्रकारे असं दाखवत असताना एक फुलटा चेंडू आहे. कव्हरला चेंडू उडवले, क्षेत्ररक्षक धावत आहेत, मात्र प्रयत्न करताय. चेंडू अडवले गेलाय. फेकी पहा काय लाजवाब होती. 2 धावा तर आल्यात. संध्याकाळच्या सत्रामध्ये जेवढ्या तुम्ही एक धावा जरी जमा केल्या तरी मात्र जेव्हा प्रतिस्पर्धी संघ त्या डिफेन्स करण्यासाठी किंवा त्या चेसिंग करण्यासाठी येईल तेव्हा त्याला त्या डिफिकल्ट जाईल. चला मॅच चेंडू आलाय तो घेऊन टाका आपण. तर आपण पाहताय धावफल काय वरती 8 धावा ऍड केल्या गेल्यात. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला गेलाय. पहिल्या चेंडूवरती एक षटकार, त्यानंतर कमबॅक, डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र एक दुहेरी धाव कंप्लीट केली गेली. पुन्हा एकदा आपण पाहतोय मयूर गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. खोलवर डप्प्याचा चेंडू कव्हरला तिथे मिड विकेट मधनं क्षेत्ररक्षक येत आहेत, डिबमध्ये प्रोटेक्शन देत आहेत. तत्पूर्वी 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं हरणीच्या गतीनं कंप्लीट केल्या जातील. त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय दोन्ही पच्छापूर गावचे खेळाडू आपण पाहतोय. निकेत गोरे आणि मिलन देवे यांना अगदी आपण त्या क्षेत्रामध्ये फलंदाजी क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. जितेश पस्ते, मयूर पस्ते दोन्ही सख्या बंधूंची जोडीने आज खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक धावत आहेत. निकेत गोरे आले चेंडू पर्यंत, झेल पकडली आहे. या मॅचची अतिशय महत्वाची विकेट मिळवली आहे. चला खेळाडू लगेच दाखल करा, लगेच धावत जा, फलंदाज दाखल करा. चला कॅप्टन विनंती असेल बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. परेश वलघेने येतात नवीन बॅटर, मान फ्रॉम दिघाशी. अतिशय दर्जेदार खेळाडू आहे, मात्र या मॅच मध्ये त्याला आता फलंदाजी चांगली करावी लागेल. मयूर पस्तेने त्याचं कार्य या ठिकाणी जे हाती घेतो ते सध्या नक्कीच असं म्हटलं जातं सर, एकदा का तुम्ही समुद्रात जहाज घेऊन निघालात की वादळाची पर्वा करायची नसते आणि तसंच कोणतंही काम हाती घेतलं की परिणामाची देखील चिंता करायची नसते. परिणाम काय असेल ते मात्र निश्चित नाहीये. काम घेतलंय ते कंप्लीट करायचंय. अख्ख्या जगाला त्या समुद्रामध्ये बुडवणारा समुद्र मात्र एक तेलाचा थेंब देखील बुडू शकत नाहीये. ही सध्या त्या
ताकद दाखवत असताना मयूर पस्ते ती खऱ्या अर्थाने ओळख दाखवतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केल्या मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. दुसरी धाव घेतली जाईल का? दोन्ही गाड्या एकाच रुलावरती धावचीच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागेल दुसरा. मात्र एकच म्हणेन हे जाळं रचलं होतं की त्यांना माहिती आता या एंडने उजव्या फलंदाजासाठी लाभदायक आहे आणि खऱ्या अर्थाने सागर पाटील या एंड वरती फलंदाजी आणण्यासाठी हे शर्तीचे प्रयत्न केले आणि जे जाळ्यामध्ये त्यांनी प्रयत्न केले ते जाळ्यामध्ये नक्कीच अडकवलं गेलं. मात्र उमेश भोईर अगदी आनंदाने परतला असेल कारण सागर पाटील आणि परेश वलगने सध्या स्ट्राईक वरती असतील. नक्की ट्रॅप रचलं गेलं होतं आणि ट्रॅप मध्ये त्या जाळ्यामध्ये अडकवलं गेलं. धावचीच्या स्वरूपात का होईना पण एक महत्वाची विकेट मिळवली आहे. आता धावसंख्या जर पाहिले तर नेल्सन फिगर मध्ये पोहोचतो 11 वरती सामना चालू करायचा लगेच. स्पीडअप करा जितेश पस्ते तुम्हाला विलंब होईल किंवा अजून एखाद्या समोरचा सामना खेळण्यासाठी आपल्याला देखील विलंब होणार आहे. स्पीडअप करा. फलंदाज आपल्या जागेवरती स्थिर आहेत. आपल्या क्षेत्ररक्षणासाठी कुठेतरी विलंब होतोय. चला स्पीडअप करायचं. अंधार होत चाललाय. अजूनही एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. ती ग्रँड फिनाले देखील खेळ पाहिजे आहे. ग्रँड फिनाले मध्ये आपण पाहत आहे एकही मॅच न गमावता ते ग्रँड फिनाले मध्ये एंटर झालेत रोहित स्पोर्ट्स रमदी संघ आणि ह्या मॅच मध्ये जो विजय होईल तो नक्कीच ग्रँड फिनाले मध्ये जाईल. फटका सुरेख मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक दाखल सुंदररित्या टिपली झेल आणि बॅटर सागर पाटील परततील मागे. सलग दुसरी झेल टिपले निकेत गोरेने. चला क्षेत्राची विवेचना करून घ्या लगेच. चला नवीन बॅटर दाखल झाले रुपेश पाटील मॅन फ्रॉम मैंदे. आज खऱ्या अर्थाने रुपेश पाटीलला आपल्या नावाची हुकूमत दाखवावी लागेल. परेश वलगेने गोल्डन डकचा शिकार ठरलेत. मात्र आता जर पाहिलं तर मात्र निकेत गोरेन 2 झेल टिपल्या गेल्यात. कपिलनं आपल्या अनुभवाचा कस दाखवला. आजवर खेळलेलं क्रिकेट मैदानात उतरवलंय. मला का एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये अग्रगण्य स्थानावर मी नाव आपलं निर्माण केलंय ते मात्र दाखवलंय. रुपेश पाटील जर षटकार ठोकले तर मात्र जय हनुमान महिंदे संघाकडनं तब्बल 100चा कॅश प्राइज दिले रुपेश पाटील साठी. कपिल पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र खोलवर डप्प्याचा चेंडू धाव विकेट किपरला बीट करतात. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक दाखल होतात. तत्पूर्वी एक धावफलकावरती ऍड केली जाईल आणि धावफलकावरती आपण पाहताय 3 विकेट गमावल्यात आणि 12 या आकड्यावरती धावफलक. फुलटा चेंडू मिस केलाय. रुपेश पाटील कुठे नाराज असेल मात्र आता सागर पाटीलला सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी लागतील आणि सूत्र हातामध्ये घेत असताना मात्र ती सूत्र हलवावी देखील लागतील. त्या प्रकारची प्रयत्न फलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी मॅच मध्ये कोणताही संघ जिंकेल हे पाहावं लागेल. मात्र या ठिकाणी सध्या सागर पाटील आक्रमण करावं लागेल. फटका दमदार. इट्स अ गॉन आउट ऑफ द पार्क. धावा मिळतील 6. इट्स अ गॉन षटकार 6. चला सुरेख फटका लगावला गेलाय. काय क्लासिकल फटका. बॅटचा रडार मध्ये घेतला. मिडल ऑफ द बॅट केलं. प्रॉपर टायमिंग टेम्परमेंट टेक्निक या सगळ्या गोष्टी दिसल्या. परिणामी 6 धावांसाठी एक षटकार आलाय आणि धावफलकावरती आपण पाहताय 3 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 18 धावा आतापर्यंत जमावल्या गेल्यात. सागर पाटीलनं आपल्या नावाचा ब्रँड दाखवलाय. 3 गोष्टींचा या ठिकाणी समन्वय झाला. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट हे दाखवत असताना मात्र सागर पाटील खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील अव्वल दर्जाचा हा फलंदाज. या ठिकाणी मात्र दलोंडकरांचा वाघ दहाडला गेला. या मैदानावरती पहिला षटकार ठोकलाय. पुन्हा चेंडू उडवला. मिस टाइम आहे. निकेत गोरे आले. तिसरी झेल कंप्लीट करतील का? आणि झेल सोडली आहे. मी तर म्हणेन झेल नाही तरी मॅच सोडली असंच म्हणावं लागेल. नक्की नजरहटी दुर्घटना घेती. क्रिकेटच्या विश्वामध्ये एक झेल किती महत्वाची असते. एखाद्या झेलीने किती मॅच बदलतात. आपण मॅच मध्ये आपण जर पाहिलं वर्ल्ड कप सारख्या टुर्नामेंट मध्ये 11 धावांवरती मॅक्सवेल खेळत होता. झेल सुटली आणि त्यानंतर 201 धावांची एक वादली खेळली आणि एके हाती किल्ला लढवत ग्लेन मॅक्सवेलनं आपल्या संघाला विजय संपादन करून दिला होता. महत्वपूर्ण मॅच होती ती देखील. सागर पाटील झेल सोडली आहे. फटका दमदार, वजनदार, असरदार, बहारदार. इट्स अ गॉन स्टँड अँड डिलिव्हर्ड. येतोय षटकार. सुरेख कमबॅक कशा प्रकारे केलं आहे. नक्कीच झेल सुटली आहे आणि खऱ्या अर्थानं ती झेल का महत्वाची होती ते दाखवलंय. माझी विकेट सोडली त्याचा मी पुरेपूर फायदा घेईल आणि नक्कीच 6 धावांसाठी षटकार आला आहे. धावफलक पहा आपण 6 ने पुढे जाईल. तब्बल 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला महत्वपूर्ण बॉल. वाघाची दहाड फोडला पहाड. शेर की झलक सबसे अलग दाखवत असताना सागर पाटील दलोंडेकरांचा वाघ आज खऱ्या अर्थाने या उचाटच्या मैदानावरती दहाडला गेलाय.
खरिवलीकरांच्या विश्वासाला सार्थ ठरला गेलाय. शेवटचा बॉल या इनिंग मधला उंची गाठली आहे, अंतर मात्र नाहीये. क्षेत्ररक्षक आलेत खाली, टिपलाय जेल आणि सागर पाटीलचा शेवटच्या बॉल वरती संपलाय जेल. बॅक टू पवेलियन. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता 26 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्यात आणि मात्र आव्हान ठेवलंय समोर, आव्हान ठेवलं गेलंय गोटावडे संघासमोर 27. चला यासाठी मी विनंती करतोय बाबा टायगरचे करता धरता पुरस्कृत विलास पाटील, त्यानंतर जय बजरंग कुंदे, दीना राऊत, राहुलजी पाटील आणि विलाजी धनगर, त्यानंतर आई गावदेवी नाना स्पोर्ट्स चिंचोली संघाचे कल्पेश पाटील, त्यानंतर वडवली स्पोर्ट्स वडवली अर्थात त्यांचे पुरस्कर्ते स्वराजी गोताने सर आणि जयजी पाटील सर, आणि त्यानंतर विरा स्पोर्ट्स महिंद्र संघाचे भाई गोरले आणि नरेश काटेसकर, आणि यात ग्राउंडमॅन. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण जी मात्र एक लाईट इथे या ठिकाणी ऑन आहे तिला आपण ऑफ करायची आहे, कुठेतरी ती रिफ्लेक्ट होते आमच्या खेळाडूंच्या डोळ्यांवरती, ती आपण बंद करा. नक्कीच सर. चातकाला देखील ज्यावेळी पाण्याच्या ठेंबाची गरज असते त्यावेळी पावसाची वाट पाहावी लागते आणि शिंपल्याला देखील मोत्यामध्ये ज्यावेळी कन्वर्ट व्हायचं असतं, मोती बनायचं असतं, त्यावेळी देखील स्वाती नक्षत्राची वाट पाहावी लागते. आणि जर मॅच मध्ये पकड मिळवायची असेल तर झेल महत्वाची होती, झेल सुटली, एक षटकार लगावला. यावेळी मात्र संधी आली आहे, संधीचं सोनं करावं लागेल. जे सर्व पुरस्कृत आम्हाला स्पर्धेसाठी लाभले होते त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय आणि आपण या आमच्या मुख्य मंचावरती विराजमान व्हा. गेली 3 दिवस ही स्पर्धा आपण सुखरूपपणे पार पाडली आहे आणि SK एंटरटेनमेंट यांच्या मार्फत 7 समुद्रापार जगाच्या पडद्या आड ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली गेली. त्यांचं देखील खूप कौतुक करेल. या संपूर्ण भिवंडी विभागातील एक अग्रगण्य स्तरावर असलेलं चॅनल, युट्यूब चॅनल यांच्या मार्फत ही संपूर्ण स्पर्धा पार केली गेली आहे. की जो प्रेक्षक जोडले गेले युट्यूब मार्फत देखील त्यांना देखील मी आव्हान करेल, SK एंटरटेनमेंटला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला देखील प्रेस करा. नक्कीच येणाऱ्या सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. सेलेक्टिव्ह ओपनर्स ऑन ग्राउंड अभि अंदाडे, मॅन फ्रॉम वडवली, आणि त्यानंतर पाहतोय आपण द की मॅन ऑफ कुंदे कपिल थालके, आणि गोलंदाज ट्रॅक वरती युवराज पाटील मॅन फ्रॉम दिगाशी दाखल झालेत. एक हाय अँड ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील युवराज पाटील. समोर जर पाहिलं तर वडवलीकरांचा हा ढाण्या वाघ या मॅच मध्ये बरसेल का, की संघाची कीमॅन ज्याला कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाचा कीमॅन म्हटलं जातं, अर्थातच कपिल थालके मॅच मध्ये बरसेल का पाहावं लागेल. नक्कीच एक महत्वपूर्ण मॅच आहे सर. या महत्वपूर्ण मॅच मध्ये ही संधी मात्र गमवायची नाही आहे. टीम रोहित स्पोर्ट्स अवधी पाचगाव संघाचे पुरस्कर्ते आपण देखील मंचावरती विराजमान व्हा. अर्थात सूर्यजी उतेकर. पहिला चेंडू, लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट, फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन झालं मात्र पहा परेश वलगणे आले, झेल चेंडू अडवला गेला, गॅदर केला आणि फेकी झाली एकदा वाली. आणि कॅप्टन हर्षद पाटील आपण टॉस बॉक्स मध्ये विराजमान व्हा लगेच. चला, कारण लगेच टॉस केला जाईल. खऱ्या अर्थाने गेमला सुरुवात झाली आहे. समीकरण बदललंय. 12 बॉल 27 धावांची गरज होती. पहिल्याच बॉल वरती एक सिंगल जरूर मिळाली आहे. 11 बॉल आणि 26 धावा हव्यात. अंधार होत चाललाय. संध्याकाळचं सत्र, या संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी एक महत्वपूर्ण मॅच. माणिकजी भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पिन्नू स्पोर्ट्स घोटावडे. आव्हान आहे येणारे 11 बॉल आणि विजयासाठी 26 धावा. अनेक सारे तुम्हाला जीवन जगताना मात्र अडथळे येत असतात, मात्र त्या अडथळ्यांना तोंड देण्याची ताकद तुमच्यामध्ये असणं गरजेचं असतं. फटका चांगला आहे, फुल पॉवरफुल फटका पहा. या ठिकाणी चेंडू अडवला गेलाय. परेश वलगणे लाजवाब एफर्ट्स परेश वलगणेची. या ठिकाणी जर क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर मात्र टाळ्या वाजवा. परेश वलगणे काय एफर्ट्स दाखवले गेलेत, लाजवाब. परेश वलगणे हॅट्स ऑफ मित्रा, खूप चांगले एफर्ट्स दाखवले आहे. या ठिकाणी मात्र टाळ्या वाजवा परेश वलगणेसाठी. ही चेंडू मात्र अडवलाय, चेंडू नव्हे तर मात्र हा षटकार अडवला गेलाय. परेश वलगणे खऱ्या अर्थाने लाजवाब क्षेत्ररक्षण मित्रा, खूप चांगले एफर्ट दाखवलेत. चला विनंती करतोय स्पीडअप करायचंय. खऱ्या अर्थानं सर हा खेळ नाहीये बच्चों का, हा अच्छो अच्छो के दम निकल जाते. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चला स्पीडअप करायचंय. कपिल थालकेला मॅच मध्ये आपल्या फलंदाजी दमखम दाखवावी लागेल. पण फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत मात्र देवा पाटील होते, चेंडू अडवला गेला, फेकी झाली आहे. पहा काय लाजवाब फेकी आहे. देवा पाटील मॅन फ्रॉम दाभाड या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण दाखवत असताना खऱ्या अर्थाने ऍज अ बेस्ट फिल्डर या उद्देशाने मात्र देवा पाटीलला मैदानामध्ये दाखल केलंय. फलंदाज चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षण जर पाहिलं खऱ्या अर्थाने दाभाड संघासाठी जेव्हा खेळतो तेव्हा खरोखर चांगली क्षेत्ररक्षण करत असतो आणि आज देवा पाटील मात्र चांगली क्षेत्ररक्षण करतोय. खऱ्या अर्थाने
समीकरण असेल मैदानाच्या आतमध्ये येणारे 9 बॉल आणि विजयासाठी 23 धावांचं आव्हान आहे. 9 बॉल हे 3 बॉल महत्वाचे असतील. पहिल्या ओव्हर मधले 3 चेंडूचा आतापर्यंत सामना झालाय. येणारे 3 बॉल महत्वाचे असतील. फटका चांगला आहे मात्र मिस टाइम पाहायला मिळेल का? षटकार येईल का? रुपेश पाटील चुकी करत नाहीये. मैंदेकरांचा हा अफलातून क्षेत्ररक्षक मॅच मध्ये पकडतोय झेल. होईल फलंदाजाचा समाप्त खेळ. फलंदाजीचा गॉन बाद. नक्कीच सर, ही झेल नाहीये तर खऱ्या अर्थानं कुठेतरी मॅच आहे. अभि अंदाडेची ही झेल टिपली गेली सुरेख. चला स्पीडअप करायचं विनंती करतोय. आणि जसं मगाशी सर तुम्ही म्हटलं, संघर्ष हा खूप महत्वाचा असतो. आयुष्यामध्ये चालत असताना संघर्षाच्या मार्गावरती वाटेत अडचणी संकटे काटे बनून येत राहतील, परंतु त्या काट्यांना बाजूला सावरत अपयशाच्या छाताडावरती पाय देऊन यशाच्या आभालामध्ये तुम्हाला ध्रुवस्थान निर्माण करता आलं पाहिजे. आणि तो ध्रुवस्थान निर्माण करायचंय, ती ग्रँड फिनाले मध्ये जाऊन पोहोचायचंय. एकच म्हणेन, अर्थातच अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांच्या वाटेला अनेक साऱ्या अडचणी आल्या होत्या. त्यांच्या वाटेला अनेक सारे शत्रूंनी मात्र त्यांच्यावरती आघात प्रतिहल्ले केले होते. मात्र त्या सर्वांना तोंड देण्याची, त्या सर्वांना मात्र शत्रूंना मात्र पळून काढण्याची ताकद ती आमच्या मावळ्यांमध्ये होती. ती आमच्या मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी तलवारीमध्ये होती. आणि त्यातून मात्र या महाराष्ट्राला मात्र हिंदूंना मात्र अक्षरशः या ठिकाणी मात्र हिंदुत्व प्राप्त करून दिलंय. फटका चांगला पाहायला मिळाला. इट्स अ कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू. इट्स अ गॉन. चौकार. नक्कीच सर, तुम्ही महाराजांचं वर्णन केलं आणि महाराजांचा जर आपण टेक्निकचा विचार केला, जिथे ताकद कामा येत नाही ना तिथे टेक्निक कामा येते. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे सूत्र मात्र त्या काळी वापरलं गेलं. धावसंख्या 8 वरती मात्र ट्रॅव्हल झाली आहे. आता मात्र कुठेतरी खऱ्या अर्थाने मात्र ही फलंदाजी चांगली केली गेली आहे. आणि तीच टेक्निक ह्यावेळी वापरली गेली. ताकद ऐवजी टेक्निक, टायमिंग, टेम्परमेंट वापरलं गेलं. धावफलकावरती आपण पाहताय 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. आणि 7 चेंडू 19 धावांची गरज आहे. महत्वाचा चेंडू असेल या षटकातील. या चेंडूवरती खऱ्या अर्थानं मॅचचं मोमेंटम ठरेल. खऱ्या अर्थाने या मैदानावरती आमच्या मंचावरती रवींद्रजी पस्ते साहेब उपस्थित आहेत. त्यांचे चिरंजीव आहेत वीरू पस्ते. चौकार तर ठोकलाय, मात्र त्या ठिकाणी पहा सागर पाटील काही एफर्ट्स दाखवले गेले. डायरेक्ट चला लगेच शतक नावून घ्या, गोलंदाज लगेच दाखल करा. आणि या ठिकाणी मात्र बेगा फिनाले साठी कुठेतरी विलंब झालाय. स्पीडअप करा. सर या ठिकाणी मॅच कंप्लीट झाल्यानंतर मात्र हिट विकेटची मात्र मॅच खेळीचा लक्ष द्या. हिट विकेट ही मात्र पद्धत पुन्हा एकदा या ठिकाणी आणावी लागेल. चला मयूर पस्ते अजून जोरात धावत या. चला 6 चेंडूंची हिट विकेट नक्कीच खेळवली जाईल. ती ग्रँड फिनालेला खऱ्या अर्थानं खूप विलंब झालाय आणि अंधार होईल या कारणानं धावफलकावरती आपण पाहताय 9 या आकड्यावरती धावफलक जाऊन 6 चेंडू 18 धावा. चला स्पीडअप करा. सागर पाटील स्पीडअप करा. चला 6 चेंडू 18 धावा. मेगा फिनाले मध्ये दाखल होण्यासाठी सागर पाटील मॅच जिंकून देईल का की मात्र पाहावं लागेल या मॅच मध्ये शिरकाव करेल का? वीरू असेल स्ट्राइक एंड वरती. सागर पाटील आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती तयार झालेत. ओव्हर द विकेट आले. वीरू असेल समोर. 18 धावांची गरज. फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतील का खाली? यास क्षेत्ररक्षक आले देखील. शेवटच्या मोमेंटला झेल टिपली गेली आहे. अफलातून झेल टिपली आहे. मी तर म्हणेन सागर पाटील ही झेल नाहीये तर मात्र या मॅच मध्ये शिरकाव केलाय. इंटर होईल का मेगा फिनाले मध्ये पाहावं लागेल. चला अमन पाटील दाखल केले जर. चला लगेच स्पीडअप करा. आणि चला व्हाईट टी शर्ट जरा विनंती करेल. चला वीरू धावत आपण. चला आणि स्पीडअप करा. अमन पाटील धावत जा. अँग्री मॅन ऑफ दाबाड अमन पाटील मॅच मध्ये जिंकून देईल का? खऱ्या अर्थाने मात्र साईनाथजी भोईर असतील, त्यानंतर माणिकजी भोईर असतील यांचा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी गरज असेल 18 धावांची. 3 मोठे फटके लागावणं गरजेचं आहे. 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमन मैदानात दाखल झालाय. नक्कीच खऱ्या अर्थाने या अमनच्या बॅटिंगनं सगळ्यांना इम्प्रेस केलंय. चला मॅच स्पीडअप करा. स्टार्ट करायची आहे मॅच. 5 शेजारी वाढलेत.
सिली मिडॉपला क्षेत्ररक्षक दाखल केलाय. अर्थात शेजारी खूप सारे वाढलेत. सागर पाटील चांगला चेंडू पाहायला मिळेल, मात्र पंच वळतील का नाहीये. अपील केले मात्र इट इज वाईट चेंडू. मॅच मध्ये पुन्हा एकदा 50-50 चान्सेस. 5 चेंडू आणि मात्र 17 धावा हे समीकरण आलंय. कोणी मॅच जिंकेल मात्र चला स्पीडअप करा, खेळाडू वृत्ती दाखवा. इट्स अ फेअर गेम खेळा. 5 बॉल आणि 17 धावांची गरज. यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय. उंची गाठली आहे, अंतर नाहीये. नो मॅच लँड मध्ये जाऊन चेंडू विसावेल. क्षेत्ररक्षक येत आहेत प्रोटेक्शन करेपर्यंत. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक मात्र आता असेल कपिलकडे. अनुभव आहे, त्या अनुभवाचा वापर करावा लागेल. कुठेतरी मॅच फसली आहे, परंतु मॅच काढून देईल का. 4 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज. सागर पाटील चला मॅच मध्ये पुन्हा एकदा स्टार्ट करायची लगेच विना विलंब. फटका चांगलाय, फसलाय मात्र क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. स्वतः संघ मालक, संघ नायक रोहित ठाकरे. मॅचची गोल्डन विकेट आली आहे. कपिल थालके इट्स अ गॉन. फलंदाज होईल बाद. आता मात्र जी आशा होती ती आता मात्र निराशेमध्ये बदलली आहे. चला लगेच नवीन बॅटर दाखल करा. खऱ्या अर्थानं ही कॅच नव्हे तर मॅच आहे. कपिल थालके परत आहेत मागे. एक कुठेतरी पकड मिळवली आहे. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज असेल. आव्हान मोठं आहे, परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटच्या पटलावरती कधीही काहीही घडू शकतं. आपण 6 चेंडू 1 धाव डिफेन्स होताना देखील पाहिली आहे. 6 चेंडू 42 धावा होताना देखील पाहिल्यात. इथे मात्र गरज आहे. क्वालिफायर मॅच मध्ये एलिमिनेटर मध्ये आपण पाहतोय 3 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा, मॅचला स्पीडअप करायचंय विना विलंब. नवीन बॅटर संघाचे संघ नायक दाखल झालेत. जितेश पस्ते. करो या मरो या स्थितीमध्ये संघ सापडलाय. आता मात्र या मॅच मध्ये इंटर करायचं असेल तर मात्र फटका चांगला खेळावा लागेल. फलंदाज बाद. यस त्यांचा फर्निचर उद्ध्वस्त. यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. मोठी विकेट, मोठा धक्का लागतोय क्रुशियल मोमेंटला. हा बॉल मात्र इथे मात्र निर्णयात्मक ठरतो. मॅच वरती पकड मिळवली आहे. नक्कीच सागर पाटील आज कमाल धमाल लाजवाब बेमिसाल गोलंदाजी करतोय. रोहित ठाकरे त्या अर्थाने आज वाघाची दहाड फोडली का हे पाहावं लागेल. मात्र संघामध्ये मी तर म्हणेन की टेंबा बहुमा ऑफ दाबाड अर्थातच देवा पाटील देखील आहेत. काय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 बॉल विजयासाठी 16 धावांची गरज असेल. अशक्य वाटतंय, परंतु क्रिकेटच्या पटलावरती कधीही काही घडू शकतं. एखादा विमर बॉल, एखादा व्हाईट बॉल, नो बॉल मॅच मध्ये ट्विस्ट आणून देईल. पण फोटे फटके जरी देखील आले, फक्त गोलंदाजाला एवढं नक्कीच असेल सेफ ट्रॅव्हल करायचं आहे. चेंडूला चांगल्या ठिकाणी पिच करायचं आहे. भलेही षटकार आला, 6 धावा जरी लगावल्या तरी हरकत नाहीये. सागर पाटील अफलातून गोलंदाजी करतोय. चला मॅच चालू ठेवा. परफेक्ट चेंडू टाकलाय मात्र त्या ठिकाणी अलॉंग द कार्पेट फटका खेळून काढलाय. पहा काय लाजवाब. क्षेत्ररक्षक गौतम पाटील होते. लाजवाब क्षेत्ररक्षण केलंय. फेकी झाली आहे. लाजवाब गौतम पाटीलची टाळ्या वाजवा. अफलातून एफर्ट्स दाखवले गेले. चला विनंती करतोय, आपण समालोचन कक्ष समोर देखील जागा रिकामी करायची आहे. मैदान दिसत नाहीये आम्हाला मित्रांनो, विनंती करतोय. चला विनंती करतोय. तर मॅचच्या दिशेनं फटका यावेळी देखील फसलाय. चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं येतोय चौकार. या मॅच मध्ये विजय झालाय. अर्थातच टीम वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरवली संघ. टाइमपास करू नका. आता तुमच्यावर योग्य डिसिजन दिला जाईल. मात्र संघाने